तर मित्रांनो, कुठल्याही इव्हेंटच्या आधीची रात्र कशी असते? येस, एकदम गडबडीची ना. आम्ही आदल्या रात्री शाळेत पोहोचलो आणि जय्यत तयारी सुरू झाली आहे. शाळेची ही मस्त सजावट केली आणि सगळ्यात महत्त्वाचं हा बघा खजिना. आमच्या लहानपणाच्या त्या लिमलेटच्या गोळ्या या आम्ही आदल्या रात्री आणून सुरक्षित लॉकरमध्ये रूममध्ये ठेवून दिल्या आहेत. उद्या या सगळ्यांना वाटायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी मी फ्रेश होऊन थेट शाळेत एंट्री मारली. आमची तीच लाडकी मराठी शाळा. काल रात्री सजवलेला तो वर्ग आज सकाळी बघून तर आहा, काय विषय! वर्ग एकदम चकाचक आणि भारी दिसत होता. याच बाकांवर बसून आपण कधीतरी उचापती केल्या होत्या यावर विश्वासच बसत नव्हता. आता कार्यक्रम म्हटल्यावर स्टेज गाजवायला कोणीतरी खास हवंच ना. तर आजचं अँकरिंग करणार होता माझा दादा. शाळेचे सगळे जुने विद्यार्थी विद्यार्थिनी आणि ज्यांना बघून कधी काळी आपली पळताभुई थोडी व्हायची ते आपले माजी शिक्षक. सगळ्यांचं एकदम जंगी स्वागत झालं. कितीतरी वर्षांनी सगळे एकत्र आले होते, त्यामुळे मिठी मारून रडणं आणि हसणं एकाच वेळी सुरू होतं. सगळ्यात भारी आणि इमोशनल क्षण म्हणजे शिक्षकांचा सत्कार. जेव्हा मी माझ्या त्या जुन्या मराठी शाळेच्या बाईंचा सत्कार केला ना, खरंच सांगते काळजाचा ठोका चुकला. कितीही मोठे झालो ना तरी या गुरुजनांसमोर आपण नेहमी ते होमवर्क न केलेले लहान मुलंच राहतो. खरं सांगू का मित्रांनो, इतक्या वर्षानंतर एकमेकांना समोर बघून ना वातावरण एकदमच इमोशनल झालं होतं. आमचे ते कडक शिस्तीचे शिक्षक आणि आम्ही सगळे जुने विद्यार्थी, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सगळे शिक्षक आणि विद्यार्थी एवढे इमोशनल झाले होते की काही क्षण तर कोणाकोणाला बोलायचंच सुचत नव्हतं. जुन्या आठवणींनी प्रत्येकाचा गळा दाटून आला होता. कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्या शिक्षकांबरोबर छानपैकी गप्पा मारल्या, फोटो काढले, त्यांचे आशीर्वाद घेतले. कार्यक्रम खूप वेळ झाला, त्यामुळे पोटात कावळे नाहीत, अक्षरशः वाघ ओरडायला लागले होते. आम्ही डायरेक्ट जेवणावर तुटूनच पडलो. पोटभर जेवण झालं आणि बॅटरी परत 100% चार्ज झाली. आता खरी सगळ्यांच्या अंगातली लहान मुलं जागी झाली. आम्ही लहान मुलांसारखे खेळलो, नाचलो आणि धुमाकूळ घातला. पण एक सांगू, सगळ्यात जास्त राडा आणि उत्साह कोणाचा असेल तर बायकांचा. कारण त्यांना शाळा सोडून इतकी वर्ष झाली होती की आज सगळा साठलेला उत्साह एकत्र बाहेर निघत होता. मी सुद्धा त्यांच्यासोबत लहान झाले आणि मस्त डान्स केला, एन्जॉय केलं. असा हा शाळेचा दिवस आमचा खूप मस्त गेला आणि आठवणींचा खजिना देऊन गेला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.